महाराष्ट्रामध्ये राहिले तर मराठीच पाहिजे. उत्तर तिकडे करा त्यांच्या राज्यामध्ये. मुंबईमध्ये मराठी माणूसच पाहिजे खरं म्हणजे. कारण उत्तर भारतीयांनी सगळं छोटे छोटे धंदे बिंदे सगळं कॅचअप केले. मराठी माणसाकडे धंदा नाही, नोकरी नाही, काय नाही. ज्यांनी मुंबईमध्ये यायचं कमवायचं आणि मुंबईमधल्या मराठी माणसाला महाराष्ट्रातल्या लोकांनाच उलट आम्ही येऊन तुमच्यावर मुजोरी करू ही बिलकुल चालू दिली नाही पाहिजे. उत्तर भारतीय महापौर कसं काय चालेल? आपण मराठी लोक आहोत. आपण मराठी माणसाने मराठी माणसाच्याच मागे उभं राहिलं पाहिजे. असं महाराष्ट्र जर हातातनं सुटला तर यानंतर मराठी माणूस हा मुंबईतून पूर्णपणे संपेल. परप्रांतीयांचा जे चॅलेंज आहे ते तर ओढूनच लावलं पाहिजे. नमस्कार, मी पूजा. लोकमतमध्ये तुमचं स्वागत आहे. महाराष्ट्रात सध्या सगळीकडेच महापालिका निवडणुका, या निवडणुकांची तयारी सुरू आहे आणि अशातच या निवडणुकांबद्दल जे मतदार आहेत, जे मराठी मतदार आहेत, जे परप्रांतीय मतदार आहेत, जे मुस्लिम मतदार आहेत, या सगळ्यांना काय वाटतं, त्यांना काय वाटतंय, मुंबईचा विकास झालाय का आणि तो जर थोड्याफार प्रमाणात झाला असेल तर त्याचं श्रेय कुणाला जातं, हे सगळं जाणून घेण्याचा आपण प्रयत्न करतोय. आता सध्या जो मुद्दा मुंबईत गाजतोय तो म्हणजेच मराठी आणि अमराठी मतदारांचा. महापौर कोणता हवा या सगळ्यांचा. मुंबईकरांना अमराठी महापौर चालणार आहे का, त्यांना उत्तर भारतीय महापौर चालणार आहे का, हे आपण जाणून घेतोय. तुम्ही कुठले काका? मी मुंबईचाच आहे, महाराष्ट्राचा आहे. अच्छा. जे सध्या मी सुरुवातीला सांगितलं की मराठी की अमराठी हे सध्या महाराष्ट्रामध्ये सुरू आहे. उत्तर भारतीय महापौर होईल असं एका भाजप नेत्याने विधान केलंय. काय वाटतं तुम्हाला ॲज अ वोटर, ॲज अ मुंबईकर, कसा महापौर पाहिजे, मराठी अमराठी? सर्वप्रथम आपण ज्यावेळी मुंबई हा शब्द उच्चारतो त्यावेळी मुंबईमध्ये आई हा उच्चार येतो. त्यामुळे जो आईची भावना, जो आईची सेवा करू शकतो तोच मुंबईच्या महापौरपदी बसू शकतो. आणि प्रत्येक वेळी मराठी माणूस हा आपल्या संस्कृतीने, आपल्या विचारातून नेहमी प्रत्येक व्यक्तीला आपल्या संस्कृतीमध्ये त्यांनी सामावून घेतलं आहे. परप्रांतीय असो किंवा प्रत्येक या समाजासाठी सर्वप्रथम धावून आलाय तो मराठी माणूस आहे. त्यामुळे मुंबईच्या सेवेसाठी महापौरपदी मराठी माणूस बसावा हे प्रत्येक मराठी माणसाला वाटतं. कारण आपल्या मराठी भाषेने, मराठी संस्कृतीने भरपूर लोकांना भरपूर काही दिलं आहे. आज प्रत्येक व्यक्ती या मुंबईमध्ये सक्षम आहे, धनवान आहे, उन्नती करत आहे. तो आपल्या मराठी माणसाने त्यांना हात दिला, आधार दिला, म्हणून ते पुढे आज गेले. मराठी हवा असं वाटतं तो कोणत्या पक्षाचा हवा असं वाटतं तुम्हाला? कोणता पक्ष काम करतोय, कोणत्या पक्षाची सत्ता महापालिकेवर यावी? बघा, जो जाणीव असते, ज्याला एखाद्या व्यक्तीबद्दल, एखाद्या मातृभूमीच्या प्रत्येक कणावरती त्याचं प्रेम असतं. पक्ष हा पक्षाच्या विचारधारेतून वागत असतो, त्याच्यातून तो चालत असतो. ज्या ज्या पक्षाच्या माणसाच्या माध्यमातून, त्या पक्षाच्या प्रत्येक व्यक्तीच्या माध्यमातून या मुंबईवर जो प्रेम करेल त्या पक्षाचा महापौर या मुंबईवरती असावा, अशा प्रत्येक व्यक्तीची भावना असेल. त्याच्यामुळे त्याच्या पाठी सदैव लोकांच्या शुभेच्छा पण असतील. आपल्यासोबत इथे आणखीन काका, तुम्ही कुठले? आपण इकडचंच. मुंबईचेच. आता महापालिका निवडणुका चालू आहेत मुंबईमध्ये. काय वाटतं कोणता पक्ष काम करतोय? काय वाटतं निवडणुकांवर, काय वाटतं? याच्यात मला बोलून येते. पण मराठी महापौर की अमराठी महापौर? महापौर मराठी बसावा असं वाटतं? आपण मराठीत. आपण म्हणजे एका भाजप नेत्याने विधान केलंय की उत्तर भारतीय महापौर असायला हवा. काय वाटतं त्याच्यावर? त्याच्यावर नाही पाहिजे, नाही उत्तर भारतात नाही तर हा इकडचं तर तिकडचं मराठीत माणूस वापर पाहिजे. इथल्या राजकारणाचा विचार केला तर कोणता पक्ष काम करतोय वाटतं? पक्ष हा कुठलाच काम करत नाहीये. ऍक्च्युली प्रत्येक जण पक्ष आपापले मतं बघतोय. पण ह्याच्यामध्ये जे अमराठीचं आणि मराठीत चाललंय तर मला असं वाटतं की मुंबईला महापौर मराठीचाच पाहिजे. मग भले तो कुठल्याही पक्षाचा असो, पण मराठीचाच माणूस पाहिजे बस. पण आता असं म्हणतात की भाजप जर निवडून आलं सत्तेवर तर अमराठी महापौर बसेल. काय वाटतं? ते चुकीचं आहे. ते अमराठी माणूस नाही बसला पाहिजे, मराठी माणूसच बसला पाहिजे. आणि तुम्ही शिवसेना मुंबईचा विचार केला तर इथली साथ, म्हणजे आपण आता घाटकोपरमध्ये आहोत, इथे कुणाची ताकद आहे, कुठल्या पक्षाची ताकद आहे? इथे शिवसेनेचीच आहे. शिवसेना कोणती? दोन शिवसेना. उद्धव काय कामं केली आहेत तिथे उद्धव ठाकरेंच्या शिवसेना? आमचा नगरसेवक आहे तुकाराम पाटील, तो आमचे कामं केलेले आहेत आमच्या वॉर्डमध्ये. मला परत असं वाटतं की त्यांचीच सत्ता महापालिकेवर यावी. आता उद्धव ठाकरेंसोबत राज ठाकरे आलेत. राज ठाकरेंची एक भूमिका आहे की मराठी आली पाहिजे. तुम्हाला काय वाटतं, मुंबईत राहायचं असेल तर मराठी येणं गरजेचं आहे? दोघे भाऊ एकत्र झाले, खूप चांगली गोष्ट आहे. हे अगोदरच झालं पाहिजे होतं, पण जरा उशिरा झाले, पण चांगली गोष्ट आहे. दोघं भाऊ एकत्र आले, ते दोघं भाऊ मिळून मुंबईचा विकास करतील करू शकतात. करू शकतात का? तुम्हाला पण तेच बरोबर वाटतंय? तेच. तर मराठी माणसाची ही मतं आहेत की दोन भाऊ एकत्र आलेत आणि दोन भाऊ मिळून मुंबईचा विकास करू शकतील. इथे जर आपण घाटकोपरचा विचार केला तर इथे
जास्त मतदारांची संख्या ही परप्रांतीय आहे, म्हणजेच आपण उत्तर भारतीय म्हणालो किंवा जे बाहेरचे आहेत, मुंबईच्या बाहेरचे, या मतदारांची संख्या आहे. काकी तुम्ही कुठल्या? मुंबईच्याच? वोट करणारे महापालिकेला? हा? तर काय वाटतं कोणता पक्ष चांगलं काम करतोय? भाजप, शिवसेना? का बरं भाजप? का बरं? सब इकडे अच्छा ही इकडे किया है, सब अच्छा ही किया है उसने। सब भाजपने अच्छा किया है. क्यों उद्धव ठाकरे की शिवसेना एक नहीं, वो लोग नहीं करते। नहीं करते? आप कहाँ से हो? दामोदर पर। अच्छा, तो आप महापौर जो है वो उत्तर भारतीय मराठी चाहिए या अमराठी चाहिए? मराठी ही चाहिए ना। मराठी ही चाहिए महापौर. काका तुम्ही कुठले? मी जय भीमचा कार्यकर्ता आहे. माझ्या वडिलांचा चौक आहे बाबूशिवा कांबळे. हा. आणि मराठी माणूस जगला पाहिजे ना मुंबईमध्ये. कोण काम करतंय वाटतं मुंबईत? मुंबईत बघा कोणता पक्ष आला ना तर काँग्रेस हे पक्ष माणसं जगवायचे आणि जगून द्यायचे. आता मला कोणत्या पक्षाबद्दल टीका करायची नाही. मी रिपब्लिकन पक्षाचा कार्यकर्ता, आंबेडकर चळवळीतला. पण माणूस जगलं पाहिजे आमचं म्हणणं आहे. जगान जगून द्या. पण जसं मी सांगितलं एका भाजप नेत्याने म्हटलंय की उत्तर भारतीय महापौर मुंबईत व्हायला पाहिजे. तुम्हाला काय वाटतं? नाही, मराठी माणूस झाला पाहिजे. मराठी कोणी असो, कोणत्या पक्षाचा असो, तो मराठी माणूस झाला पाहिजे. मुंबईमध्ये निवडणुकांचं वातावरण चालू आहे. काय वाटतं मराठी महापौर की अमराठी महापौर? क्या जी? महापौर जो मेयर है वो मराठी चाहिए या अमराठी चाहिए? जिसको जो आएगा उसको वोट देगा आदमी। हाँ, पर आपको क्या लगता है मराठी मानूस जो है उसके हाथ में सत्ता आनी चाहिए या मराठी नहीं रहेगा तो भी चलेगा? जो यहाँ का है पसीना उसी को यहाँ का चाहिए ना। जो यहाँ का है उसी को चाहिए। यहाँ का मतलब? यहाँ महाराष्ट्र का मतलब मराठी. मराठी। हाँ, बाकी तुम्हाला राज ठाकरे, उद्धव ठाकरेंबद्दल काय वाटतं? कोण काम करतंय? कोई भी जीतेगा तो अच्छा ही काम करेगा। हाँ. आता इथे कोण काम करतंय मुंबईचा घाट? अभी तो इधर तो उदय ठाकरे है ना। उद्धव ठाकरे का? हाँ, मग उद्धव ठाकरे इतके सगळे उद्धव ठाकरे म्हणतात. काय असे काय कामं केलेत उद्धव ठाकरेंनी? क्या काम किए? काम नहीं किया, लोग को परेशानी नहीं होता है। हाँ. हाँ, उद्धव ठाकरे की वजह से. बाकी कौन परेशान करता है? नहीं परेशान तो कोई नहीं करता है टाइम में। ये टाइम में है ठीक है। हाँ. आप मराठी हो या मराठी? कुठले? इथेच राहता? इथे राहतो. आता सध्या मुंबईमध्ये मराठी महापौर की अमराठी महापौर एक सगळं चालू आहे. पाहिजे ना आपल्याला महापौर मराठीत पाहिजे. एक भाजप नेत्याने विधान केलंय की उत्तर भारतीय महापौर पाहिजे. काय वाटतं? उत्तर भारतीय कशा पाहिजे? मराठीत पाहिजे ना. महाराष्ट्रामध्ये राहायचे तर मराठीत पाहिजे. उत्तर भारत तिकडे करा त्यांच्या राज्यामध्ये. कोणता पक्ष काम करतोय वाटतं? पक्ष तर कोणता असं काही हे नाही आहे. पक्षावरती काय नाही काम आहे. जे नेता आहे तिथलं काम करायला पाहिजे. म्हणजे नगरसेवक आहे त्याच्यावरती आम्ही वोट देतो. पण आता मुंबईचा विचार केला तर भाजप, एकनाथ शिंदे एकत्र आले, तिकडे उद्धव ठाकरे, राज ठाकरे एकत्र आलेत. मॅडम ते इथे तर होत जाणार आहे. त्या पक्षांची ह्याची होती त्याची होती ते काय सांगू शकत नाही त्याची. कुणाची सत्ता यायला पाहिजे मुंबईत? मराठी लोकांची जास्तीत जास्त नगरसेवक निवडून यायला पाहिजे आमचे. पण तुम्ही म्हणालात की महापौर मराठी पाहिजे. कोणत्या पक्षाचा पाहिजे तुम्हाला असं वाटतं? पक्षाचं म्हणजे उद्धव ठाकरे, बाळासाहेब ठाकरे. उद्धव ठाकरेंच्या पक्षाचा. हा, का म्हणजे बरं इथे सगळ्यात जास्त जरा उद्धव ठाकरेंना मानणारी लोक दिसतात? काय इतकी काय कामं केली उद्धव ठाकरे? काम म्हणजे तर पहिले त्यांच्या कोरोना काळामध्ये तर किती मोठे त्यांनी काम केले होते. गरिबांना किती सेवा दिल्या होत्या. त्याच्यामुळे तर राजसाहेब ठाकरे पण आले त्यांच्यासोबत. त्याच्यामुळे जास्तच येतात ना. तुम्ही इथलेच मुंबईचे बरोबर? हो 143 आहे. हा, आता मुंबईमध्ये सध्या एक मुद्दा गाजतोय. एका भाजप नेत्यानं विधान केलंय की उत्तर भारतीय महापौर हवा. काय वाटतं मुंबईमध्ये मराठी महापौर हवा की उत्तर भारतीय? पहिले तर तुमची प्रतिक्रिया काय आहे त्या विधानावर? बघा उत्तर भारतीय असो किंवा मराठी माणूस आहे. ॲक्च्युली मुंबईमध्ये मराठी माणूसच पाहिजे खरं म्हणजे. कारण उत्तर भारतीयांनी जो सगळं छोटे छोटे धंदे बिंदे सगळं कॅचअप केले. मराठी माणसाकडे धंदा नाही, नोकरी नाही, काय नाही. त्यासाठी माझ्या मतेने माझी इच्छा आहे की मराठी माणसा असावा. कोणी आमदार असो, खासदार असो, नगरसेवक तो मराठीच असावा, जेणेकरून तो विकास तरी करू शकतो. आणि पुढे काय तेवढंच आहे बघ. पण कामं कोणी केली आहेत वाटतं? मुंबईचा विचार केला तर कोणत्या पक्षाने कामं केली आहेत? तर कुठल्या पक्षात नाव एक पक्षाने कामं नाही केली. खरं सांगायचे बोललं तो जो येतो 1-2 महिने बघतो करतो आणि आपले पैसे घेऊन निघून जातो. बाकी कोण करतच नाही. मुंबईकर आहे तसंच सामान्यासारखं चालतो, येतो, जातो. त्याला माहिती आहे दिवस सकाळी उठायचं, कामावर जायचं आणि संध्याकाळी बाकी रोजचं आहे ते दिनचर्या चालूच आहे. त्यामुळे काय कुठल्या राजकीय माणसांकडे आपण बोलण्याची काही गरजच नाही राहिली. जो तो पैसा कमवायच्या पाठी लागलाय आणि खायच्या पाठी लागलाय. आता इथे मुंबईचा घाटकोपरचा विचार केला तर कोणत्या पक्षाची ताकद आहे? असं बघायला तर तिरंगी चालू आहे. एक शिवसेना बी आहे, BJP आहे आणि अदरवाईज पार्टी बी आहे. तर सध्या BJPचा जास्त जोर आहे. बघू आता पुढे काय निघतोय बस.
पण मराठी महापौर पाहिजे हो, मराठी स्पष्ट महापौर मत आहे पाहिजे. हो, हो. मुंबईकरांचं. कारण हे काय होणार ना आपल्या देशाचं चांगलं करतं मराठी माणूसच करेल, बाकी कोण नाही. त्यामुळे तुमचं सुद्धा स्पष्ट मत आहे की मराठी माणूसच महापौर हवा. इकडे आणखीन काही मतदार आहेत आपल्यासोबत. मुंबईचा विचार केला तर सध्या मुंबईमध्ये कुणाची ताकद आहे वाटतं? तसं पाहिलं तर मुंबई शहर हे मराठी माणसं आहे. मुंबई ही संयुक्त महाराष्ट्रामध्ये चळवळीमध्ये आपण मिळवलेली आहे. संयुक्त महाराष्ट्राच्या मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे, त्यावेळी आपण ती मिळवली आणि त्यासाठी 105 हुतात्मे झाले. आपल्याला त्या हुतात्म्यांचं बलिदान व्यर्थ न जाऊ देण्यासाठी मुंबई ही मराठी माणसांनी वाचवलीच पाहिजे, जगवलीच पाहिजे. आणि ह्या मुंबईला आणि महाराष्ट्रातले जे लचके तोडायचं काम चाललंय हे मराठी माणसं मतांच्या माध्यमातूनच थांबवू शकतात, असं आता सध्याचं चित्र आहे. एका भाजप नेत्याने विधान केलं की उत्तर भारतीय महापौर जास्त त्यांचे नगरसेवक निवडून आले तर उत्तर भारतीय महापौर होईल. मुंबईमध्ये उत्तर भारतीय महापौर होईल असं विधान जेव्हा केलं जातं तेव्हा एक मराठी मतदार, मराठी माणूस म्हणून काय वाटतं? तसं पाहिलं तर हे मराठी माणसाला त्यांनी चॅलेंज दिल्यासारखंच आहे. पण आमचं स्पष्ट म्हणणं आहे, यांनी मुंबईमध्ये यायचं, कमवायचं आणि मुंबईमधल्या मराठी माणसाला, महाराष्ट्रातल्या लोकांनाच उलट आम्ही येऊन तुमच्यावर मुजोरी करू ही बिलकुल चालू दिली नाही पाहिजे. म्हणून या निवडणुकीमध्ये सर्व मराठी माणसांनी एकमताने उद्धव साहेब आणि राजसाहेब जे मराठी माणसासाठी त्यांच्यासाठीच आपण मतदान केले पाहिजे. याच्या व्यतिरिक्त कुठल्याही पक्षाला मत गेलं तर डायरेक्ट आपली मुंबई महाराष्ट्रातून वेगळी होईल असं मत केलं जाईल. म्हणून आपण काळजीपूर्वक यावेळी महानगरपालिकेच्या मतदान केलं पाहिजे आणि तेही या युतीलाच केलं पाहिजे, उद्धव आणि राज ठाकरेंनी. एक असंही बोललं जातं की उद्धव ठाकरे, राज ठाकरे निवडून आले तर खान महापौर होईल, शहरांचा रंग बदलेल. काय वाटतं? साफ चुकीचं आहे. असं जाती धर्माचं राजकारण करून कुठे होत नाही. आपल्या देशाची घटना आहे आणि या घटनेप्रमाणे सर्व चालणार. भारतीय जनता पक्ष सोज्वळ सांगते, पण आतल्या मागच्या दरवाजाने ते काय आहेत आम्हाला सर्व माहिती आहे. फक्त आमचं एकच म्हणणं आहे, जनतेला सर्वांना माहिती आहे की या मुंबई शहरामध्ये आपल्याला मराठी आणि आपला मराठी ठसा हा वाचवण्यासाठी 105 हुतात्म्यांचं बलिदान व्यर्थ न जाण्यासाठी मुंबई ही आपण वाचवलीच पाहिजे. आणि आपला मराठी, त्यातही परप्रांतीयांचा जे चॅलेंज आहे ते तर उडूनच लावलं पाहिजे. तुम्ही पण ऐकताय कधीपासून अमराठी महापौर तुम्हाला चालणारे, उत्तर भारतीय महापौर होईल अशा प्रकारे जेव्हा बोललं जातं, काय वाटतं? उत्तर भारतीय महापौर मुंबईकरांना चालेल का? अजिबात चालणार नाही. उत्तर भारतीय महापौर कसं काय चालेल? आपण मराठी लोक आहोत, आपण मराठी माणसाने मराठी माणसाच्याच मागे उभं राहिलं पाहिजे. आणि आता सध्या परिस्थिती बघता, जर आता मुंबई त्यांच्या ताब्यात जर गेली, हे कदापि शक्य नाही, जर गेलीच तर मग मराठी माणसाचं काय खरं नाही. आता तर सगळे ठाण्याच्या पुढेच गेलेत, बदलापूर अंबरनाथकडे गेलेत, नंतर डायरेक्ट गावालाच जायची परिस्थिती येणार आहे. त्यामुळे सगळ्यांनी मराठी महापौर होईल, मराठी लोकच निवडून येतील याच्याकडे जास्त लक्ष दिलं पाहिजे. कोणत्या पक्षाचा महापौर व्हावा असं वाटतं? मराठी कोणता पक्ष? कोणताही असो, मराठी कोणताही असो. उद्धव ठाकरे, राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणूस सत्तेवर येऊ शकतो 100%. आणि भाजपचा विचार केला तर भाजपबद्दल काय वाटतं? काय वाटतं? भाजप आता 2029ला तर संपणारच आहे. त्यामुळे त्यांच्याबद्दल बोलणं न बोलणं चांगलंच आहे. कारण सगळ्यांनाच माहिती आहे महागाईने सगळ्यांचा जीव घेतलाय. त्यामुळं भाजप मनात कोणाच्याच नाही आहे. जे चाललंय ते बरं चाललंय. मुंबईकरांना मराठीच महापौर पाहिजे. अगदी 100% मराठीच महापौर पाहिजे. पण भारतीय जनता पक्ष आणि शिंदे गट हे भारतीय जनता पक्ष दिल्ली आणि मुंबईसाठी पूरक आहेत आणि त्यांचं प्लान आहे विदर्भ तोडणे, मुंबई महाराष्ट्रातून तोडणे. म्हणून त्या कुठल्याही पक्षाला, मग ते शिवसेना शिंदे असू द्यात, ते मतसुद्धा आपल्याला घातक आहे. त्यांना मत दिलं तर कदाचित ते भारतीय जनता पक्षाच्या पूरक जाईल आणि आपल्या लोकांच्या महाराष्ट्रात मुंबईत महापौर होणं कठीण होईल. आणि झाला त्यांचा मराठी माणूस जरी झाला तरी मुंबई वाचणं कठीण आहे. मुंबईमध्ये सध्या मराठी महापौर हवा की अमराठी यावर एक चर्चा, राजकारण चालू आहे. काय वाटतं एक मतदार म्हणून? मतदार म्हणून मॅडम मला वाटतं मुंबईमध्ये महापौर हा मराठीच पाहिजे. कारण की प्रत्येक गोष्टी BJP वाल्यांना देऊन चालणार नाही. गुजरात, दिल्ली, तसं महाराष्ट्र जर हातातनं सुटला तर यानंतर मराठी माणूस हा मुंबईतून पूर्णपणे संपेल. त्यासाठी मुंबईचा महापौर हा मराठीच पाहिजे माझ्या हिशोबाने. आणि जसं कार्य दिल्लीमध्ये आम आदमी पार्टी नेता अरविंद केजरीवालनी केलेलं, तसंच कार्य यापुढे मराठी महापौर जो कोणी असो, मनसेचा असो किंवा शिवसेनेचा असो, उद्धव ठाकरेचा, हे करतील, आम्हाला ही अपेक्षा आहे.
पण एक विधान केलं की उत्तर भारतीय महापौर भाजपच्या नेत्याने केलं, उत्तर भारतीय महापौर मुंबईकरांना चालेल? अजिबात नाही मॅडम. यासाठी उत्तर भारतीय ठीक आहे, तुम्ही इथे राहता, स्थानिक तर नाही आहे ना, ते परप्रांतातून आलेले आहेत. स्थानिक आम्ही मराठी माणसं इथे. आणि आता कुठेतरी सातत्याने दिसतंय BJPची सरकार आल्यापासून की मराठी माणसांना डावलण्याचा प्रयत्न होतोय. आता आपण मध्यंतरी बघितलं, मराठी गुजराती वाद घाटकोपरमध्ये भरपूर चालतोय. तर स्थानिक कोण इथलचे, स्थानिकांचा प्रभाव कमी होता कामा नये. त्यासाठी मराठी माणूसच महापौर पाहिजे. या मुंबईमध्ये आणि महाराष्ट्रात मराठी माणूसच पाहिजे. आता कोणत्या पक्षाची ताकद आहे वाटतं? आता ताकद मॅडम मला वाटते की ताकद कोणाची अजून मला असं वाटतं की BJPचं काही यंत्रामुळे BJPच वर्चस्व राखेल हे आम्हाला पण माहिती आहे. काही कारणाने जरी त्यांच्या जास्त सीट येतात उद्धव बाळासाहेब ठाकरेच्या किंवा राजसाहेब ठाकरेंचे, तर यासाठी मला नाही वाटत की या टायमीला मराठी महापौर बसेल पण तो BJPचाच बसणार असं मला वाटतंय. BJP जर आली तर BJP मराठी महापौर बसवेल असं वाटतं का? हो, हमखास, यात शंका नाही मॅडम. पण त्यांनी म्हटलं की हिंदू बसेल, पण मराठी ते अजून त्यांनी क्लिअर केलेलं नाहीये. BJPचं राजकारण बघायला गेलं तर त्यांच्याकडे मराठी नेत्यांची संख्या भरपूर आहे. त्याच्यासाठी जसं मराठी माणूस बसवायचं आणि सरकार दुसऱ्यांनी कोणी चालवायची, हा काय पॅटर्न आपल्यासाठी नवीन नाहीये. BJP सरकार जे आहे, मी माझ्या माहितीप्रमाणे बघतोय की ते मुंबईमध्ये मराठी महापौर बसवणार, हे 100% आम्हाला पण खात्री आहे. पण त्याच्या पाठीमागं ही जी मुंबईची महानगरपालिका आहे ते दिल्लीतले नेते ठरवतील आणि त्यांच्या नियमानुसारच होणार. तर ही सगळी या मतदारांची मतं होती. घाटकोपरमध्ये आपण होतो, जसं की मी सांगितलं की इथे मराठी मतदार सुद्धा काही प्रमाणात आहे, परप्रांतीय मतदार सुद्धा आहे. या सगळ्या मतदारांची साथ कुणाला आहे किंवा उत्तर भारतीय महापौर त्यांना चालणार का, हे जाणून घेण्याचा प्रयत्न होता. आणि त्यांची एकूणच जी काही मतं होती ती तुम्ही सगळी ऐकली असेल. तुमची सुद्धा एक्स्ट्राची मतं असतील ती कमेंटमध्ये सांगा. आणखीन कुठल्या विषयावर किंवा कुठल्या ठिकाणी जाऊन आम्ही व्हिडिओ करावा याबद्दलची सुद्धा तुमची मतं कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. कॅमेरा पर्सन आदित्य कासारेसह पूजा सोनावणे, लोकमत.